न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आयमा इंडेक्स प्रदर्शनात स्टार्टअप्सला मोठी संधी. आमदार सीमा हिरे यांची ही विशेष भेट. नाशिकमध्ये सुरू असलेल्या AIMA इन्व्हेस्टमेंट महाकुंभ AIMA इंडेक्स 2025 या भव्य औद्योगिक प्रदर्शनाला स्टार्टअप उद्योजकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. उद्योग महासंघ आयमा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात 4 दिवसात जवळपास 1 लाख नाशिककरांनी भेट दिल्याची नोंद करण्यात आली. समारोप सत्रात दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालक वृषाली सोनी, निमा अध्यक्ष आशिष नाहर उपस्थित होते. आयमा अध्यक्ष ललित बुब यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की इंडेक्सच्या माध्यमातून नाशिकचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. नमस्कार, मी ललित बुब, अध्यक्ष अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. मागच्या 3 दिवसात आपला हा जो आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ त्याचा जो प्रारंभ झाला 28 तारखेला शुक्रवारी, आणि ज्या प्रतिसादाने आणि ज्या जोमाने आणि ज्या उत्साहाने उद्योजकांनी, नाशिककरांनी आम्हाला प्रतिसाद दिला ते बघण्यासारखं होतं. मागच्या 3 दिवसात आपल्याकडे लगभग 15-20 हजार पासून जास्त जे प्रदर्शनीला येणारे व्हिजिटर्स होते, आणि प्लस प्रत्येक स्टॉल होल्डर आणि ते सगळे खूप आनंदात आणि खूप उत्साह वातावरणात त्यांनी हे पूर्ण एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. आपल्याकडे वेगवेगळे सेमिनार झाले, त्याच्यामध्ये सिडबी, माझगाव डॉक, HAL, मग भारत अर्थ मूव्हर्स आणि जे वेगवेगळे काउन्सिलेट आणि अँबॅसिडर्स आले होते, त्यांच्याबरोबर B2Bs आणि त्यांच्या चेंबर्स बरोबर B2Bs, अशा एक वेगळ्या सेशन्समुळे मला खात्री आहे की नाशिकला जे आपल्याला एक जागतिक स्तरावर आणायचं आहे आणि या गुंतवणुकीची जी आपल्याला एक शृंखला चालू करायची आहे, कुंभ आपण टॅगलाईन दिलं याला, इन्व्हेस्टमेंट महाकुंभ, मला नक्की खात्री आहे की या 3-4 दिवसाचा जो सगळा एक जर बघितलं तर 100% आपल्याला नाशिकला एक चांगली संधी, ऑपॉर्च्युनिटी आणि इन्व्हेस्टमेंटची एक कुंभाची लहर इथे येणार. चेअरमन वरून तलवार BOPPचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी सूत्रसंचालन केलं. माजी अध्यक्ष निखिल पांचाळ, मनीष रावल, राजेंद्र पानसरे, विनोद कुंभार, दिलीप वाघ, उमेश कोठावदे, गोविंद अविनाश मराठे आदी उपस्थित होते. चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं तेवढा चांगला रिस्पॉन्स आहे की अजून तुम्ही 2 दिवस तरी एक्सटेंड करा. पण आपण त्यांना सांगतो की काही टेक्निकल गोष्टींमुळे आपण काही एक्सटेंड करू शकत नाही, किंवा सगळ्यांची इन्क्वायरी अशी चालू आहे की पुढच्या वेळेस पण तुम्ही आम्हाला बोलवा या सगळ्या गोष्टींचे, कारण त्यांना इतके चांगल्या इन्क्वायरी झालेल्या आहेत की त्यामुळे त्यांचा चांगला बेनिफिट होणार आहे. आज आमचा इंडेक्सचा शेवटचा दिवस आहे. आपल्याकडे आज शेवट दिवसापर्यंत 25 ते 30 हजार लोकांची इकडे व्हिजिट ऑलरेडी झालेली आहे. मोर देन 300 स्टॉल्स आपल्याकडे इकडे लागलेले आहेत. यहाँ पे इनोवेशन से लेके सस्टेनेबिलिटी के लिए हर टाइप का स्टॉल, स्मॉल से लेके बिग, एवरी साइज ऑफ स्टॉल इज अवेलेबल. आज लास्ट डे है, तो मैं आपसे सबसे विनंती करूंगा कि आप लोग आइए और सस्टेनेबिलिटी, ग्रीन इंडस्ट्री कैसे आगे बढ़ सकती है, हम अपने शहर के लिए क्या अच्छा कर सकते हैं, इस सब के लिए आप थोड़ी जानकारी लीजिए. या प्रसंगी उत्कृष्ट स्टॉल धारकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनीही विशेष भेट देत विविध स्टॉल्सला भेट दिली. नव उद्योजकांशी संवाद साधत त्यांनी त्यांचे प्रोत्साहन वाढवले. यावेळी आमदार हिरे म्हणाल्या, नाशिक हा उद्योजकतेचा मजबूत पट्टा आहे. या प्रदर्शनात तरुण स्टार्टअप्सची नवकल्पना पाहून अभिमान वाटतो. स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी अशा प्रदर्शनाची नितांत गरज आहे. आयमा इंडेक्स सारख्या उपक्रमांमुळे रोजगार, गुंतवणूक आणि उद्योग वाढीस नवी दिशा मिळणार आहे. आमदार हिरे यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, कृषी आधारित स्टार्टअप्स, महिला उद्योजकांचे प्रकल्प आणि ग्रीन एनर्जीवरील स्टॉल्सला विशेष भेट देत आयोजकांचे कौतुक केले.